नमस्कार मित्रांनो, आज निफ्टी 50 मध्ये जबरदस्त अपसाइड मूव्हमेंट बघायला मिळाली आहे. या ठिकाणी कॉल साइडला पण आणि पुट साइडला पण दोन्ही ठिकाणी आपल्याला जबरदस्त प्रॉफिट बघायला मिळाला आहे. तर कोणी कोणी आज कॉल साइडला प्रॉफिट बुक केलेला आहे, खाली कमेंट करून सांगायचं मित्रांनो, राईट? आणि उद्याला 28 तारखेला बँक निफ्टी आणि निफ्टी 50 ची एक्सपायरी आहे. या एक्सपायरीच्या दिवशी मार्केटमध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं आपण सविस्तर विश्लेषण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर आपण हा व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत बघावा आणि चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल करा. चला मित्रांनो, सुरू करूया आजच्या या व्हिडिओला. सुरुवातीला आपण निफ्टी 50चं अनालिसिस करूया. तर निफ्टी 50चा 5 मिनिट टाइम फ्रेम असलेला चार्ट घेतलेला आहे आणि जबरदस्त गॅप अप ओपनिंग बघायला मिळाली आहे. पहिलीच कॅन्डल ग्रीन कलरची आहे. या कॅन्डलचा आपण हाय मार्क केला आणि लो मार्क केलेला आहे. मार्केटने या रेजिस्टन्सचा सुद्धा ब्रेकआउट दिलेला आहे आणि कंटिन्यू एक अपसाइड मूव्हमेंट या ठिकाणी दाखवली आहे. मार्केट एकाच रेंजमध्ये अपसाइडला जाताना दिसलेलं आहे. आपण या ठिकाणी या दोन ट्रेंड लाईन टाकलेल्या आहे. नंतर मार्केटने या ट्रेंड लाईनचा सुद्धा ब्रेकडाऊन दिलेला आहे आणि ब्रेकडाऊन दिल्यानंतर मार्केट या सपोर्ट लेवल पर्यंत गेलेला आहे, राईट? तर ही सपोर्ट लेवल आहे 21,538 या ठिकाणी गेलेला आहे. त्यानंतर मार्केटने याच लेवलला सपोर्ट घेऊन परत अप साइडला जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण आता एक रेजिस्टन्स लेवल या ठिकाणी मार्क करूया. तर ही लेवल या ठिकाणी मार्क केली आहे. 21,578 ही लेवल आपल्याला बघायला मिळाली आहे. मार्केटने याच लेवलला रेजिस्टन्स घेतलेला आहे आणि इथून डाऊनफॉल मुवमेंट बघायला मिळाली आहे. अगोदर ही जी लेवल होती या ठिकाणी सपोर्ट म्हणून काम करताना दिसून आलेली आहे. आता या ठिकाणी रेजिस्टन्स म्हणून काम करताना दिसून आलेली आहे. मार्केटने ही जी लेवल होती 21,538 या लेवलचा ब्रेकडाऊन दिलेला आहे आणि ब्रेकडाऊन दिल्यानंतर मार्केट हे एका रेंजमध्ये ऑपरेट होताना दिसतंय, राईट? ही लेवल आहे 21,538. ही लेवल आज आपल्यासाठी खूप महत्वाची होती. का महत्वाची होती? कारण सकाळी मार्केटने या लेवलचा ब्रेकआउट दिला. त्यानंतर मार्केटने या लेवलला सपोर्ट घेतला. परत मार्केटने या लेवलचा ब्रेकडाऊन दिला. नंतर परत याचा ब्रेकआउट दिला आणि जेव्हा ब्रेकआउट दिला तेव्हा परत मार्केटने या रेंजमध्ये एक जबरदस्त अपसाइड मूव्हमेंट दाखवली आहे, राईट? आणि सकाळचा जो हाय होता तर या हायचा सुद्धा ब्रेकआउट या ठिकाणी मिळाला आहे आणि ही लेवल आहे 21,597 या लेवलचा सुद्धा ब्रेकआउट मिळाला आहे. त्या व्यक्तींनी या लेवलला कॉल ऑप्शन्स बाय केलेला असेल आणि या लेवल पर्यंत त्यांना जबरदस्त प्रॉफिट बघायला मिळालं आहे. तर ही मुवमेंट कोणी कोणी कॅप्चर केलेली आहे खाली कमेंट करून सांगायचं मित्रांनो, राईट? मार्केटने या लेवलला क्लोजिंग दिलेली आहे 21,648, राईट? आता उद्याला एक्सपायरीच्या दिवशी मार्केटमध्ये अप साइडला कोणते टार्गेट आहे, डाऊन साइडला कोणते टार्गेट आहे हे आता आपण जाणून घेऊया. त्यासाठी चार्ट जो आहे हा आपल्याला 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती घ्यायचा आहे. आता आपण टाइम फ्रेम 15 मिनिटाचा घेऊया. तर 15 मिनिटाचा टाइम फ्रेम या ठिकाणी घेतलेला आहे, राईट? मित्रांनो, निफ्टी 50चा 15 मिनिट टाइम फ्रेम असलेला चार्ट घेतलेला आहे आणि निफ्टी 50 ची क्लोजिंग या लेवलला झालेली आहे 21,648. ही जी लेवल आहे या ठिकाणी मार्क करतोय 21,670 ही जी लेवल आहे ही रेजिस्टन्स म्हणून काम करताना दिसून आलेली आहे. मार्केटनी याच लेवलपासून डाऊनफॉल मुवमेंट दाखवली आहे. आता उद्याला कॉल साइडला केव्हा जायचं आहे हा आता महत्वाचा प्रश्न आहे. साइडला केव्हा जायचंय हा महत्वाचा प्रश्न आहे. मार्केटची क्लोजिंग या ठिकाणी आहे. उद्याला मार्केट हे फ्लॅट ओपन झालं या ठिकाणी किंवा गॅप अप ओपन झालं या ठिकाणी किंवा या ठिकाणी तरी आपल्याला कॉल साइडला जायचं नाही. कारण मार्केट या लेवलपासून डाऊनफॉल होण्याची शक्यता आहे. म्हणून ही जी लेवल आहे 21,670 जोपर्यंत या लेवलचं ब्रेकआउट मिळत नाही तोपर्यंत कॉल साइडला जायचं नाही. आणि या लेवलचं ब्रेकआउट जर मिळालं तर आपल्यासाठी पहिलं टार्गेट असणार आहे 21,700 हे पहिलं टार्गेट असणार आहे मित्रांनो. याच ठिकाणी आपल्याला प्रॉफिट बुकिंग करायची आहे मित्रांनो, कारण मार्केट या लेवलपासून डाऊनफॉल होणार आहे या लेवलपर्यंत 21,670 आणि या लेवलला सपोर्ट घेऊन हे अप साइडला जाणार आहे या लेवलपर्यंत 21,780 या लेवलपर्यंत मार्केट हे अप साइडला जाऊ शकतं, राईट? मध्ये आपल्याला एक
3 रेझिस्टन्स या ठिकाणी बघायला मिळू शकतात. ते रेझिस्टन्स कोणते आहे? 21,720 हा एक रेझिस्टन्स आहे. 21,740 हा एक रेझिस्टन्स आहे. त्यानंतर 21,760 हे रेझिस्टन्स आपल्याला उद्याला बघायला मिळू शकतात. राइट? या लेव्हलचा ब्रेकआउट मिळाला तर मार्केट या लेव्हलला टच करेल 21,800 आणि इथूनही डाउनफॉल मोमेंट बघायला मिळेल. 21,740 या लेव्हलपर्यंत मार्केट हे डाउनफॉल होईल आणि इथून परत सपोर्ट घेऊन अप साईडला जाण्याचा प्रयत्न करेल. राइट? तर हे झाले अप साईडचे टार्गेट. मार्केट कशा प्रकारे मुव्हमेंट करू शकतो. राइट? आता आपल्याला डाऊन साईडला मार्केट काय करू शकतं हे सुद्धा माहिती करून घ्यायचं आहे मित्रांनो. राइट? मित्रांनो, मार्केटचे क्लोजिंग या लेवलला आहे 21,648 आणि उद्याला मार्केटमध्ये फ्लॅट निगेटिव्ह ओपनिंग झाली किंवा गॅप डाऊन झालं या ठिकाणी किंवा या ठिकाणी तर काय करायचं आहे? आपल्याला पुट साईडला बिलकुल जायचं नाही. जोपर्यंत ही जी लेवल आहे 21,620 ही लेवल आपल्या चार्टमध्ये मार्किंग करून ठेवा. या लेवलला मार्केट सपोर्ट घेऊन वरती जाऊ शकतं. राइट? जोपर्यंत आपल्याला ही जी लेवल आहे 21,620 याचं ब्रेकडाऊन होत नाही तोपर्यंत पुट साईडला जायचं नाही. आणि जर या लेवलचं ब्रेकडाऊन झालं तर पहिलं टार्गेट असणार आहे ही लेवल 21,597 हे पहिलं टार्गेट आहे आणि याच ठिकाणी आपल्याला प्रॉफिट बुकिंग करायचे आहे कारण मार्केट इथून अप साईडला पण जाऊ शकतं. आणि जर या लेवलचं ब्रेकडाऊन झालं तर आपल्याला मार्केटमध्ये खूप जबरदस्त डाऊनफॉल मुवमेंट बघायला मिळू शकते. का बघायला मिळू शकते मित्रांनो? मार्केटने आज याच लेवलला रेजिस्टन्स घेतलेला आहे आणि इथून ही डाऊनफॉल मुवमेंट झालेली आहे. सेम सिच्युएशन आपल्याला उद्याला याच ठिकाणी बघायला मिळू शकते. जर या लेवलचा ब्रेकडाऊन झाला तर मार्केट या लेवलपासून डाऊनफॉल होऊन तर या लेवलपर्यंत येऊ शकतं. या लेवलपर्यंत 21,488 या लेवलपर्यंत मार्केट येऊ शकतं. जवळ 100 ते 1,200 पॉईंटने मार्केट हे डाऊनफॉल होऊ शकतं आणि आपला झिरो हिरो जो आहे तर या लेवलमध्ये सुद्धा बघायला मिळू शकतो. तर ही एक पहिली लेवल आहे 21,597. त्यानंतर मध्ये छोटे 2-3 रेजिस्टन्स आहे 21,580, 21,560, 21,520. राईट? तर हे 2-3 रेजिस्टन्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळू शकतात आणि याचं जर ब्रेकडाऊन झालं तर मार्केट या लेवलला टच करू शकतं 21,430. राईट? तर मार्केट या लेवलपर्यंत येऊ शकतं परंतु केव्हा येऊ शकतं? जेव्हा मार्केटमध्ये एक डाऊन ट्रेंड असेल, बेरिश ट्रेंड असेल तेव्हा मार्केट या लेवलपर्यंत येऊ शकतं मित्रांनो. राईट? मित्रांनो, उद्याला असं पण होऊ शकतं मार्केट हे कंटिन्यू एका साइडवेज रेंजमध्ये ऑपरेट होऊ शकतं. तर या रेंजमध्ये आपल्याला ट्रेडिंग करणं टाळायचं आहे. आणि हे साइडवेज का होऊ शकतं मित्रांनो? कारण मार्केटने आज या ठिकाणी एक जबरदस्त अप साइड मुवमेंट दाखवली आहे. तर उद्याला चान्सेस आहे की मार्केट हे साइडवेज होण्याचे चान्सेस आहे. आणि ही जी लेवल आहे महत्त्वाची 21,670. त्यानंतर ही एक लेवल आहे 21,597. या लेवल तुम्ही तुमच्या चार्टमध्ये मार्किंग करून घ्या. जर या लेवलचा ब्रेकआउट मिळाला तर आपल्याला कॉल साईडला जायचं आहे आणि या लेवलचा ब्रेकडाऊन जर झाला तर पुट साईडला जायचं आहे. हे लक्षात घ्या मित्रांनो. राईट? तर अशा पद्धतीने उद्याला निफ्टी 50 ची मुवमेंट दिसू शकते. आणि मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि या YouTube चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल करा. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.